हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात. पहाटेचे 4 वाजता उठल्या सर्वात अगोदर मस्त अशी फ्रेश झाली. आणि बघा आता आपल्याला कसं आहे, उठल्या मस्त फ्रेश झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं असते एनर्जी ड्रिंक. म्हटलं केटलमध्ये पाणी वगैरे लावून घ्या. तर केटलमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्यासाठी पाणी गरम करते आणि मस्तपैकी निवांतपासून सर्वात अगोदर मस्त आरामात आपलं एनर्जी ड्रिंक घ्यायचं आहे मला. त्यानंतर चला म्हटलं सर्वात अगोदर सुरुवात होती ती आपली सकाळी देवाजवळ दिवा लावल्याने. तर मग आधी देवाजवळ दिवा लावून घेते. तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये अंधारच दिसत असेल कारण सकाळी 4 वाजताचा हा व्हिडिओ आहे. सकाळी 4-4:30 वाजता हा व्हिडिओ घेतलेला आहे फ्रेश झाल्यानंतर. तर अगोदर देवाजवळ दिवा वगैरे लावते, देवपूजा करून घेते. तर इथे बघा आपले 2 दिवे असतात आणि घर बघा किती छान असं रात्रीच मी सगळं नीटनेटकं आवरून ठेवते. छान असा गॅसचा ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला होता. मग गॅसच्या ओट्यावर क्लीन केला असला म्हणजे सकाळी काय होते आपल्याला एकदम उठल्या असं किचनकडे बघितलं ना फ्रेश आणि प्रसन्न वाटते. म्हणजे आपल्याला कामं करायचाही उत्साह येते, छान असं मन लागते कामं करायला. आणि उठल्या आपण फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून देवाजवळ दिवा लावून देवपूजा करू शकतो. वेळ पण भरपूर मिळते तुम्हाला पूजा करायला. मग म्हटलं चला आज मस्त छान असे दिवे वगैरे लावून घेतले. आणि बघा किती सुंदर वाटते ना सकाळी सकाळी असं देवाजवळ दिवे लावायला. तर दिव्यांना बघून ना मला खूप प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी जेव्हा मी दिवे लावते आणि बघते ना दिव्यांकडे तर खूप पॉझिटिव्ह वाटते. त्यानंतर मग माझं मेडिटेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी मी केल्या. देवासमोर बसूनच मी मेडिटेशन केलं आज. म्हटलं चला आज तर आपण देवासमोर बसूनच आंघोळ वगैरे करूनच मेडिटेशन करा. तसं तर मी उठल्या बेडवरच मेडिटेशन करते. त्यानंतर सर्वात अगोदर स्वामींना मुजरा केला आणि मग आपल्या पुस्तक वाचनाला सुरुवात केली. आणि आज होता विशेष करून गुरुवार. तर गुरुवारी मग दुपारी हा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मी सकाळी क्लबला गेले वगैरे सर्व कामं केले, ते काही मी शूट घेतलं नाही. आज बनवली होती साबुदाण्याची उसळ. आज ना दुपारी मम्मी पण आज घरी होती. मग मम्मीसाठी आणि माझ्यासाठी छान अशी मस्त साबुदाण्याची उसळ बनवली. आम्ही दोघी मायलेकींनी मस्तपैकी साबुदाण्याची उसळ खाल्ली कारण आज गुरुवारी उपवास होता. म्हटलं एखाद्या दिवशी साबुदाणा खिचडी वगैरे नाही बनवत, पण एखाद्या वेळेस ठीक आहे. त्यानंतर बघा आंबे पण आणलेले होते, आंबे पण कट करून खाल्ले आम्ही. आणि यांच्यासाठी स्वयंपाक करायला घेतला. आज होता संध्याकाळी, हा संध्याकाळचा डायरेक्ट व्हिडिओ घेतलेला आहे. संध्याकाळी आज माझी मोठी भाऊजी म्हणजे सुजाता येणार होती. म्हटलं छान असा पुरणाचा वगैरे स्वयंपाक करूया. तर त्याआधी मी ना पोळ्या करून घेतल्या साध्या, बाकी स्वयंपाक वगैरे सर्व बनवला. आज पनीरची भाजी वगैरे मला बनवायची होती. त्यानंतर मग मी आता पोळ्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. ते छान असे पापड वगैरे तळून घेतले. छोटे फिंगर वगैरे लहान मुलांना खूप आवडतात ना. मी म्हटलं चला आज माझा भाचा पण येणार आहे रुद्रसाठी मस्तपैकी पापड वगैरे असे विकतचे जे फिंगर राहतात ते तळून घेतले कारण त्याला खूप आवडतात असे तळलेले पदार्थ. लहान मुलांना तर आवडतातच सर्वांना. त्यानंतर इथे धोंडफळे पण बनवून ठेवले होते बाजूने. बघा इथे बाजूला तुम्हाला ताटामध्ये दिसत असेल. मी धोंडफळेसुद्धा बनवून घेतले. आजची होती बारस. तर बारशीला आम्ही ना आज गाईला नाही धोंडफळे लावणार होतो. आज कसं आहे अधिक महिना सुरू आहे, धोंड्याचा महिना आहे. तर ह्या महिन्यामध्ये ना धोंडफळांचं खूप महत्त्व असते. मग मी धोंडफळे वगैरे बनवायला घेतले. मस्तपैकी धोंडफळे करून घेते म्हटलं छान. सोबत स्वयंपाकही होते. पुरणही टाकलं होतं. पुरण मी दुपारला शिजवून घेतलं. तो काही मी व्हिडिओ शूट केला नाही आहे कारण मला गोष्टीमध्ये लक्षच राहिलेलं नाही आहे व्हिडिओ शूट घ्यायचा पुरणाचा. आणि पुरण वगैरे रेडी करून ठेवलं होतं. व पुरण पण खूप छान झालं होतं ना. सर्वांना पुरणाच्या पोळ्या खूप आवडल्या आजच्या, खूप मस्त. आणि तुम्हाला माहीतच आहे माझ्या पुरणाची रेसिपी. त्यानंतर इथे ना ते धोंडफळे तयार केलेले होते ते वगैरे तळून घेतले मस्त छान. आणि गाईची पूजा करून गाईला नैवेद्य वगैरे दाखवून दिला. आणि आरती वगैरे सर्व ह्या गोष्टी आज करून घेतलेल्या होत्या. आणि मस्तपैकी हे बघा धोंडफळे. आणि आज पुरण वगैरे पुरणाच्या पोळ्या आणि स्वयंपाक बघा आपला सर्व झालेला आहे. इथे साध्या पोळ्या पुरणपोळ्या पण मी नैवेद्यापुरत्या बनवल्या. जेव्हा जेवण करेल ना तेव्हा मग आणखी गरम बनवणार. इथे भाजी बनवली होती आज मस्त अशी पनीरची भाजी. हे पापड तळून घेतलेले आहे. पुरण तयार आहे पुरणाच्या पोळ्या करायसाठी. त्यानंतर सगळा स्वयंपाक झाला. भात वगैरे देवाला नैवेद्य अर्पण केला. स्वामींना नैवेद्य अर्पण केल्यानंतर बघा आता यांना मी जेवण करायला देते.
आणि नंतर मग आम्ही पण सर्वजण जेवण करणार आहोत. तोपर्यंत आम्ही छान असं गप्पा केल्या एकत्र बसून. आमच्या गप्पा बघा, कल्ला बघा हा मुलांचा किती छान. आणि सर्व एकत्र आल्यानंतर भरपूर अशा गप्पा तर होतातच. म्हटलं जाऊ द्या ना बाहेरचं जेव्हा म्हटलं जे बाहेरचे खायला भेटेल 2 दिवसच बाकी आहे म्हटलं. हा बघितला का माझा ते काय परत पकडत तुम्ही आहे का? हो फोटो काढायच्या रडतच होती मी. आधीचे फोटो कसे पण काढले ते कॅमेऱ्यातले साधे याचा नोकियाचा कॅमेरा होता. हो ना. आता दादा दादाला म्हणे तुझी बॉडी जास्त आहे का माझी जास्त आहे आपण पाहू म्हणे. चलो म्हणा. दादा सोबत शर्यत लाव. केदार शर्यत लाव. ठेव मोबाईल ठेवतो. रोज रोज थोडी येते. पाव शर्यत लावते ऋतू. हां हां कोण जिंकेगा? कोण जिंकेगा? केदार जिंकू दे रे. अरे ऋतू जिंकला. त्याला किती वारी घेऊन राहिला. हा बॉडी पाय त्याची. बॉडी पाय दाखव दादाला. बॉडी तुझी बॉडी दाखव दे. तो बॉडी पाय. कोणाची बॉडी जास्त आहे? ऋतूची जास्त आहे. या दादाची काहीच नाही. आमच्याकडे आलेला ऋतू आलाय म्हणून आम्ही चालू आहे व्हिडिओ चालू आहे. पुरणपोळी दाबून छान अशी मस्त पुरणपोळी बनवत आहे ऋतूसाठी. ऋतू तुला आवडते का पुरणपोळी? बाबू ऋतू काय म्हणते? पुरणपोळी आवडते का नाही? माझा लाडका ऋतू आला आहे. म्हणजे ऋतूसाठी मी पुरणपोळी बनवत आहे. ऋतूला आवडते म्हणून. चालतं अजून हे इकडून काढ. इथून बनवून इथं मागून येते. बघा आता तुम्हाला असं होता दिसत असेल कारण आता माझा स्वयंपाक झाला आणि मी चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं. पूर्ण गरमी होत आहे. खूप उष्णता वाढली आहे आणि त्यामुळे नंतर ना इथे आज भाऊजीने धोंडा आणला होता. म्हणजे धोंड्याचं वाण आणलेलं होतं. ती आली होती तिच्या माहेरी. तिचं माहेर आहे बडनेर. तर सुजाता माहेरी आल्यावर तिने बघा तिचं कर्तव्य इथे पार पाडलेलं आहे. इथे माझ्याकडे पण येऊन ती माझ्यासाठी साडी, तांब्याचा दिवा आणि तिळाचे लाडू वगैरे असं जावयांसाठी टॉवेल वगैरे घेऊन आलेली होती. म्हणजे एक आईचं जे कर्तव्य असते ना ते तिने आज पूर्ण केलेलं आहे. जसं माझी मावशी प्रत्येक धोंड्याच्या महिन्याला मला करत असते. साडी वगैरे घेणे, जावायला टॉवेल देणे, ह्या सर्व गोष्टी मावशी करते. पण आज मावशीची जागा माझ्या भाऊजाईने म्हणजे सुजाताने घेतलेली आहे. ती स्वतःहून हे सर्व गोष्टी घेऊन आली. आम्हाला याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती. तर त्यामुळे मग मी ना काही डेकोरेशन वगैरे काही नव्हतं केलं. एकदम साध्यासुध्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केल्या आणि मी तयारीसुद्धा नव्हती केली. ड्रेसवर जशी आहे त्या अवस्थेमध्ये मी इथे वाण घ्यायला बसलेली होती. कारण ना स्वयंपाक वगैरे करून थोडा थकवा आलेला होता. म्हटलं चला छान गप्पा पण करायच्या होत्या कारण गप्पांना पण भरपूर वेळ द्यायचा असतो. मस्त आम्ही गप्पा वगैरे केल्या. मग ती बोलली की मी वाण आणलेलं आहे, चला ताई आपण हे करू म्हणून, वाण वगैरे घ्यायचं आहे म्हणून. मग मी अचानकच मी साधा जो स्टॉल होता तो डोक्यावर घेतला पदर म्हणून आणि वाण घ्यायला बसलेली आहे इथे. तर ती छान खूप सुंदर अशी साडी घेऊन आलेली होती यांच्यासाठी. म्हणजे जावयांसाठी तिने टॉवेल आणलेला होता. त्यांच्या हातात पण ते लाडू वगैरे तिळाचे तिने दान दिले. आणि अशी धोंड्याच्या महिन्यात ही पद्धत तर सर्वीकडे आहेच. आता आपण रीलमध्ये पाहतच आहोत. पण ही खूप जुनी पद्धत आहे. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 20 वर्ष झालेली आहे. तर मी प्रत्येक धोंड्याच्या महिन्यामध्ये मला मम्मीकडे पण वाण मिळतच असते. ते पण तुम्हाला व्हिडिओ नंतर समोर येणारच आहे. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे आटोपले आणि जेवणानंतर निघालो आहे फिरायला. तर
फिरायला रात्रीचं आम्ही छान वॉक करायला निघालो. तर बघा इथे रुद्र आणि माझं धावणं सुरू आहे. आम्ही दोघांनी छान अशी शर्यत लावली. तो शर्यत लावण्यामध्ये खूपच माहीर होता. त्याने माझ्यासोबत पंजा पण लढवला. छान आम्ही रनिंग पण केली. खूप मस्त्या गेल्या आणि मग थकलो दोघंही. आतोबाशी आम्ही खूप थकलो होतो. थोडा वेळ बसलो. मग रात्री काही मी बाकी व्हिडिओ कंटिन्यू केला नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मला ट्रेनिंगला जायचं होतं. त्यामुळे मी घराबाहेर सकाळी पहाटे म्हणजे 5लाच निघाली. तर मग बाकी काही व्हिडिओ कंटिन्यू घेतला नाही. तर बघा आता मस्त अशी रेडी वगैरे झाली. आता ट्रेनमध्येच आम्ही फ्रेश झालो, कारण पहाटे 5ला निघाल्यानंतर फ्रेश वगैरे झाली. आणि त्यानंतर आम्ही टिफिन पण सोबत नेले होते. इथे आम्ही छान असा नाश्ता वगैरे केला. आम्ही जे लंचमध्ये आमच्यासोबत जे नेलं होतं नाश्ता ते खाल्ला. बाकी काही व्हिडिओ मी इथे कंटिन्यू केलेला नाही. परत उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग आता तोपर्यंत सर्वांना बाय. हे सर्व माझे फ्रेंड आहेत जे आम्ही सोबतच काम करतो. त्यांना तर तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहतच असता.